हा एक्सेसचा ठक 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 हा धक 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 अशीच होणार रे बघ भाऊ गॅरंटी. चाललं इथं पाणी बघा फक्त पाणी बघा येऊ द्या पावसाची मजा. नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. कोले बेटा मस्ते नाही. तर आता हा दुसरा व्लॉग आहे. तुमचा पार्ट 2 कधी येईल ते तर सांगता येत नाही. पण आता आज आम्ही चाललोय राजमाची पोटला. तर आता आम्ही आलोय, आता अर्धा रस्ता पार केलेला आहे. तर नाश्ता करणार आहे. तर नाश्ता करून पुढचं कसं काय होतं तुम्हाला सांगतो. आता इथे झिंगाटला नाश्ता करायला आलो आहे. तर ह्याच्या पुढं आता निघायचं आहे आम्हाला. सो देखते हे कैसा क्या होता है. आता नाश्ता केल्यानंतर भेटू. मग मी तुम्हाला नाश्त्याचं पण दाखवतो एक फोटो. चला येतो. चला आता आम्ही निघालो आहे. आता राजमाचीच्या डायरेक्शनला चाललो आहे. आणि आमचे सोबत जे आलेले ते कुठं गेलेत काय माहीत नाही अजून. चला आता आम्ही लागलो इथं कुठल्या तर एकदम खराब रोडला लागलो आहे. इथनं काय तर 5-10 किलोमीटर राजमाची आहे. आणि हा रोड बघा नुसता खडी, नुसती ऑफ रोडिंग चालू आहे, नुसती ऑफ रोडिंग. आणि त्यात आमचे पंटर लोकांना काय जमा नाही, उभे चालले ते कुठे दाखवण्यात आहे. भाऊ पण मला इथनं कुठंच गड दिसत. एक तर गड कसा आहे माहिती पण नाही. रोड आहे का मस्करी देवा. हा एक्सेसचा ठक 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 हा धक 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 अशीच होणार रे बघ भाऊ गॅरंटी. काय रे झाली का एक्सेस कुरकुळा काय झालं का अरे ओके कळेल ना नंतर कळेल किती ओके मध्ये गाडी घरी गेली पण पिसली रे डायरेक्ट. चला आता आपण आलोय. आपण गाड्याच्या 5-10 किलोमीटरच्या अंतरात आहे. आणि इथं फुल ऑफ रोडिंग वाला रोड आहे. आणि इथनं बघा एक नजारा बघा, फक्त व्ह्यू बघा. इथनं खालनंच इतका भारी व्ह्यू भेटतोय ना, तर वरती गेल्यावर काय भेटेल तुम्हीच बघा व्ह्यू चेक करा. आलो त्या साईडला. आता आम्ही गडापाशी आलेलो आहे. इथं चढतोय. सुरुवातीमध्येच हवा टाईट व्हायला लागली. पुढे झाल्यावर काय होतं काय माहिती. आणि आमचे एडिटर आमच्यासोबत आज या ट्रेकला जोडलेले. आणि एक असे पोरं आहेत की जे आणले नव्हते पाहिजे पण आलेत. तर तुम्हाला दाखवतो थांबा थोड्या वेळात. थांबा हे बघा, हे दोघं पोरं आणले नव्हते पाहिजे पण आता आलेत. सुरुवात झालेली, थोड्या पायऱ्या चढून आलेलो आता. आणि इथंच धाप लागायला लागली. आणि इथला असा गडाचा थोडंफार भिंत वगैरे दिसतं ते, तर तुम्हाला जरा ते दाखवतो. हे बघा इथनं काही एवढी. आता हा राजमाची. आणि ह्या साईडला पण कुठला तर किल्ला आहे, त्याचं काय माहीत नाही, तो पण बघूया. पहिला आता पुढं जातोय. आणि आमचे एडिटर साहेब आहे, थोडीशी धाप लागलेली पण आता कसं कॅमेरा ऑन झाला आहे ना, तर ते एनर्जी दाखवतील. चला जाऊ द्या पुढं.
पायथ्याशी आलेलो इथं. आणि इथं तर आम्हाला एक पहिलं मंदिर लागलं आहे, काल भैरव टेम्पल. आणि हे आत्मन असं आहे, काय माहिती इथं कोण जास्त येत असन का नाही, कोण पूजा वगैरे करायला. इथं आजू दिसतंय. आणि या साईडला आपल्या मागच्या साईडलाच मूर्ती आहेत त्याचं. कसलं तिथं माहीत नाही नेमकं, पण नका मागच्या साईडलाच आहे इकडं. आता झूम करून दाखवतो. इथं अशा पायऱ्या आहेत. आणि का बघा, आम्ही थोड्या वेळ तिथं फोटो काढत होतो ना जरा, तर इथं 2 जणांची हवा टाईट झालेली. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हो बघा, थोड्याच वरती जाऊन म्हणजे 10-15 पायऱ्या जाऊनच त्यांची हवा टाईट होती. तर काय बोलावं, म्हणजे इतक्या यंग वयात पण एवढी हवा टाईट होती, तर काय बोलावं त्यांना. वरती आलो, फुल डेंजर रस्ता आहे त्याचा. पायऱ्या डायरेक्ट अर्धे तुटलेले आहेत. आणि इथनं रस्ताच नाही. हो का, इथनं खाली येत, इथनं का रस्ता असा आहे, इथनं असा व्ह्यू. वरती आलेलो आहे आणि आमचे पहिले ढेर झालेले साथीदार भेटलेले आहेत. बघा, आमचा ऑपरेटर आहे, पहिलाच गोल झालेला आहे. बघा, पहिली विकेट पडलेली. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. आता बघू दुसरी कोणाची पडते. चला वरती जायचं. चला होऊन जाऊन द्या. नडो रे नडो, लेकिन मेरे से डरो. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. हो इथं साईडलाच हा कुठला तर किल्ला, आम्ही इथनं आलो बघा. ते मंदिर दाखवलेलं का तुम्ही, इथं आहे ते. आणि ह्याच्यावरती इथं हा किल्ला आहे. आणि असे टाइमपास करत चाललेलं. हा जात होता आय लव्ह यूच्या चक्कर मध्ये जात होता. दोघं चालले. हा राजमाची आहे, इथं लिहिलंय राजमाची हा वरचा. आणि हा श्रीवर्धन म्हणले खाली आम्हाला त्यांनी सांगितलं. इथलचे जे गावकरी त्यांनी हा श्रीवर्धन. आणि ह्याचं अजून एक कायचं नाव घेतलेलं, काहीतरी हे जोड किल्लेत असं म्हणले. आणि इथनं फक्त तुम्ही इथले नजारे बघा. आले वरती. आता जिथं थांबलोय का, हा इथलचा मुख्य दरवाजा. हो इथं लिहिलंय मुख्य दरवाजापाशी. इथनं जे व्ह्यू दिसतात ना, ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि आता मुख्य दरवाजाचं म्हणजे एंट्रन्स बघा. आता हा बघा, इथं जायलाच असं किती भारी फील येते. बाकीच्या किल्ल्यांमध्ये सगळ्या असं हे तुटलेलं असतं, हे काय किंवा काहीच नसतं. बघा इथं बघा कसलं भारी वाटतंय. आणि जर दुश्मनाला अटॅक जरी करत असेल त्यांना कितीच अवघड आहे. हो इथं कसलं भारी. सगळं इथलं गेस ऑलमोस्ट सगळं आहे, दगडं वगैरे काय जास्त तुटलेलं नाही. आणि आता चाललोय वरती. फुल हवा टाईट आहे, फुल श्वास बसलाय, दम लागलाय. चला आता थोडं वरती जाऊन चालू करतो, कारण की खूप जास्त ऊन लागते आणि पाणी नाही प्यायला. ठीक आहे चला कट. वरती आलोय. इथे काय लिहिलंय, हा तो हाफलाय. आणि पाण्याची टाकी दिसते जेवढं पाहिजे मला. हवा अख्खी पाण्याची टाकी सुकलेली, फुल ऊन आलेले. उन्हामुळं काहीच होतं. आणि एक ना आजूबाजूला किती भारी दिसतं. हो का. आणि हे जे समोरचं डोंगर आहे घरी समोरचा, इथं आपण थोड्या दिवसातच जाणार आहे. हे पण एक लय भारी ब्लॉग होईल. तो इतका थ्रिल बरा ब्लॉग आहे ना, बघा फक्त तुम्ही. काय ते न दिसेन का झूम केल्यावर, पण तिथे एक लय भारी जागा आहे. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच भेटून ते बघायला. चला आता वरती जाऊ, जास्त टाईम नको इथं घालायला. चलो उपर वरती जाऊन पुढचं काढू. हा टोक आहे, आम्ही ऑलमोस्ट वरती पोचलोय. अगं इथंच टोक आहे, अगं इथं. आणि झालं लय फास्ट ट्रेक केलेलं आहे.
आय गेस आता टायमिंग काय झालेलं आहे आपण बघू. टाईम वाजलेत 11 वाजलेत. 10 वाजता ट्रेक सुरू केला होता. 11 वाजेपर्यंत आम्ही टॉपवर 10:30 अर्ध्या तासाचं आम्ही टॉपवर आलेलो आहे. ज्या हिशोबाने माझी कंडिशन आहे त्या हिशोबाने मी चांगलाच परफॉर्म करतो आहे. कारण की मला दम्याचा त्रास आहे तरी मी चढतो आहे. मी फक्त तुमच्या पब्लिकसाठी चढतो. इथलचं व्ह्यू वगैरे बघायला. ते नाही बघितलं तर काय बघितलं. अभ्यास करून काय होणार आहे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो, लेकिन नहीं. जर असे नजर नाही बघायला भेटले तर चला आता डायरेक्ट वरती जाऊनच घेतो. कारण की खूप दम लागतो आणि नुसतं ऊन चालू आहे आणि मोबाईलला एक तर चार्जिंग नाही. चलो ठेवतो. आणि हे बघा हे धुरंधर इकडे गेलेत. काय गुफेत काय करतात ते टाइमपास चालू आहे. मग इथं आलोय. इथं पण अरे आयटमचा फोन आलता. लगेच कट केलं. लगेच औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. चाललंच आहे नुसतं. टॉप तर काही आहे ना. आणि तो नुसतं असं डेंजर वातावरण वाटतंय. असं साईडला नुसती झाडी आहे. इथनं कुणी असं साप बीप आला तर माझी तर वाटच लागेल. माझे घरच्यांना काय तोंड दाखवणार मी. घरचे नुसते रडू बेवालच ना बाईचं. डायरेक्ट पायचा टाकली खाली असंच वाटे. आणि नुसतं आता चाललो आहे वरती आणि नुसतं घाम येतो. आय थिंक इथला जो व्ह्यू आहे ना त्याचा काय नाद नाही तेव्हा. चला आता टॉपवरचं तर सगळं झालेलं आहे. आता आम्ही एका जागे लोकेशनवर चाललो साईडला. तिथं आमचे भारी फोटो निघतील. फुल नुसता घाम येतोय कारण की नुसतं इथं ऊन आहे. ही पब्लिक तर महाग आहे अजून. चला चाललो आता एका लोकेशनमध्ये. आणि हा ब्लॉग कसा होता मला पण माहीत नाही नेमकं. ती सगळं असा थोडा व्ह्यू दाखवण्यात असं काय नीटवानी थोडं प्रॉपर नाही झालं. आता खाली चाललो आहे. आणि इथनं व्ह्यू लय भारी. आणि एवढं काय खूप सोपा ट्रेक आहे. खूपच म्हणजे अति सोपा ट्रेक आहे. अर्ध्या तासात ताणकडावर पोहोचलो पण. आणि फक्त एकच पॉईंट राहिलं आहे. ऑलमोस्ट सगळं डन आहे. चलो ना पुढं आल्यावरच इथे एक दरवाजा आहे. तो कसला दरवाजा काय माहिती. भीती तर वाटते असं कुठल्या पण दरवाजापाशी जायला. काय माहिती तिथलची भिंत वगैरे पडू शकते. आणि इथनं बघा हे हां जा खाली जाऊ शकतो. हां खाली जाऊ शकतो. चला खाली जाऊ आता. आलो आता. चला खाली चाललोय. हे गुफा आहे इथं. हे भीती वाटे राहिली रे. यार मेरे को तो ऐसा धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. आम्हा वरनं माकडं बिकडं निघाले. चला आता चाललोय आत. रस्ता खाली हां माहिती म्हणून बघूनच तर सांगितलं मी तुला वरनं सांगून. चला काय कोण ए हाय करे कोण ए थांबणार. येडबाई निघाली पाण्याला ग. येडबाई निघाली पाण्याला. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये ओ हमसे टुकड़ा टुकड़ा रहता है. सामने वाली खिड़की में टुकड़ा रहता. घाबरलो ना मी. ये पायल पायल नहीं हमचे. आम्ही तुम्हाला बघितलं. चल की एक खाली मग. चल ना मी काय इथं तरी मी पटकन चलतो. तुला टाळू फाटाय लागली दलाच नादर लालया. अगं येडबाई निघाली पाण्याला ग. आता येडबाई निघाली पाण्याला.
इथं असं काय आहे काय माहिती. कशी कशी मी नांदायला काय नाही तिकडनं पण येऊ शकतो. चोर दरवाजा सारखं नाही काय. अरे राव आमचं नावाचं वरदान बोला जय जय हनुमान. पहिलं आलतो तिथं टाकी बघितलेली, आता तिथं पोचलोय. वरनं खालपर्यंत याचा फुटेज काढू नाही शकलो कारण की बिझी होतो मी जरा. आता खाली चाललंय, झालं इथलं बघण्याला एक सगळं तर दाखवलंय. मला आता साऊंडची ऑर्डर आहे म्हणून आम्हाला लवकर जायला लागते, नाही तर आम्ही इथंच कॅम्पिंग करणार होतो. पण जाऊ दे आता चाललो. काय काम पण महत्त्वाचं. चलो हां भेटू तुम्हाला. खाली काय दिसलं तर दाखवून, नाही तर डायरेक्ट घरी जाईन मी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. चाललं इथं पाणी बघा, पाणी बघा, फक्त पाणी बघा. बघा येऊ द्या पावसाची माझ्या. का पाऊस आहे ना, रेनकोटच्या आत पाणी चाललंय. एवढा पाऊस आहे. सध्या तर भिजले आमच्या, सध्या आता सगळं भिजलंय, साठी सगळं भिजलंय. घरी चाललंय आता. यात आम्ही तिथं साऊंड लावलेला का तिथं बघायला आलोय आपण. एकदम ओके दिसतंय. थोड्या वेळाने इथं साऊंड लावायला यायचं आम्हाला. इथं तर काय साऊंड दिसणार नाही. तर आता घरी जायचंय. घर ऑलमोस्ट जवळ आहे. बघा घरी आलेलं. आता आपलं वाईट गाडी दिसली का तिथं घर आहे. पाऊस बघितलं, पाऊस बघतो, पाऊस पावसा आणि फुल वाट लागली, फुल वाट. पाऊस पाणी वगैरे काही नदी चायला खाली. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांनी करा. समजून जा. समझ आले को इशारा कॉपी. चलो फिर